आपण गोल्डन टेम्पल म्हटलं की पंजाब आठवतं, पण तामिळनाडूमध्ये ही एक गोल्डन टेम्पल आहे. मी इथे गेलो, अनुभव खूप सुंदर होता, पण काही गोष्टी मला थोड्या विचित्र वाटल्या आणि त्याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, नुकताच मी तामिळनाडूच्या वेल्लोर इथल्या श्रीपुरम सुवर्ण मंदिराला भेट दिली. सर्वात आधी एक महत्वाची माहिती, इथे जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग दिलेले आहेत आणि दर्शनासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कूपन्स उपलब्ध आहे. मी स्वतः 150 रुपयाचं कूपन काढलं आणि लाईन मध्ये उभा राहिलो, आत प्रवेश घेतला. आणखी एक गोष्ट, मंदिराच्या परिसरात मोबाईल नेण्यास सक्त मनाई आहे, नाहीतर इतकं सुंदर मंदिर मी तुम्हाला नक्की दाखवलं असतं. हे मंदिर ना श्री नारायण पीठ मध्ये बांधलेलं आहे आणि सुमारे 15,000 किलो सोन्याचा वापर इथे झालेला आहे आणि शक्ती अम्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हे एक जागतिक आध्यात्मिक केंद्र बनलं आहे. दर्शन घेताना जो शांतता, समाधान अनुभवायला मिळतो ना, तो शब्द सांगणं कठीण आहे. देवी लक्ष्मीची मूर्ती पाहून तर मन अगदी तृप्त होतं. बरं, कोणतीही संस्था चालवण्यासाठी पैसा लागतोच, म्हणून इथे दर्शन कूपन, व्हीआयपी पूजा, वेगवेगळ्या सुविधा अशा गोष्टी आहेत. त्या माध्यमातून मिळणारा पैसा समाज कार्यासाठी वापरला जातो, हे निश्चितपणे कौतुकास्पद आहे. माझं दर्शन साधारण दुपारी 2 वाजता झालं आणि बाहेर आल्यानंतर हे पाहून मला बरं वाटलं की भाविकांसाठी जेवणाची ही छान व्यवस्था इथे केलेली आहे. पण बाहेर येताना मला एक गोष्ट थोडी विचित्र वाटली. परतीचा मुख्य रस्ता बॅरिगेड्स लावून बंद होता आणि सगळ्यांना दुकानातूनच आतून जावं लागत होतं. मी कुणावरही हे टीका म्हणून सांगत नाहीये आणि कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा अजिबात उद्देश नाही, पण ज्याला काही खरेदी करायची असेल तो स्वतःहून करेलच ना. अशा प्रकारे सगळ्यांना तिथून नेणं मला थोडंसं अस्वस्थ करणारं वाटलं. मला कोणी काही खरेदी करायला जबरदस्ती करत नव्हतं, पण या रचनेमुळे असं वाटलं की या शांततेतून ना थेट आपण व्यवहारात ढकललेले जात आहोत आणि तो बदल थोडासा अस्वस्थ करणारा होता. संस्था चालवायला पैसा लागतो हे मला मान्य आहे, पण श्रद्धा आणि व्यवहार यामधला तो बारीक समतोल ना खूप महत्वाचा वाटतो. जर हा अनुभव तुम्हाला उपयुक्त वाटला असेल ना, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. असेच प्रामाणिक प्रवास आणि अनुभव पाहण्यासाठी ना मला फॉलो करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.